मित्रांनो, पुशेगाव मैदानाचा हिंद केसरी बैल घरणिकेचा राजा काही दिवस हा बैल पाळायचा थांबणार आहे. का थांबणार आहे त्याच्याबद्दल चर्चा करायला आपण दादांना भेटलोय. दादा, का बैल पहिल्यांदा नमस्कार, काय थांबवत आहे बैलाला? कारण कसं आहे, ते बैलाची तब्येत डाऊन झाल्या हां, आणि मला वाटतं अति ताण झाला आहे त्याला. बर. कारण आपण आता 2-3 मैदान सर्वांनी बघितलंय. बैल म्हणावा असा म्हणजे पळाला नाही थोडक्यात. कारण पळाला पण गाडी बी राहिली नाही. कारण तब्येत डाऊन झाल्यामुळं आम्हाला वाटतं ह्याला विश्रांतीची गरज आहे. बर. किती दिवस राहणार आता विश्रांती? 1 महिना. 1 महिना? 1 महिना. बर. पण तुम्हाला असं तुम्ही किती मैदानात असं समजलं की तुम्हाला की नाही त्याला विश्रांतीची गरज आहे? आम्ही बघा सलग 10 मैदानं गुलाल आहे, त्यातलं 6 नंबर एक आहे. ते सलग 10 मध्ये गुलाल आहे. म्हणजे वरचं ते काय 2-4 आला असेल नंबर, पण 6 मैदानात सलग 1 नंबर आहे. बर. तर आता तुम्ही बघितलंय, सगळ्यांना माहिती आहे राजाचं करिअर कसं राहिलेलं आहे. पण ही कुणी सांगितलं तुम्हाला बैलाच्या थोडं पळण्यात, जसं पहिला पळत होतं तसं आता पळत नाही, हे कुणी सांगितलं? राजूर. अच्छा, ड्रायव्हरांनी सांगितलं. आणि तुमच्याही बघण्यात आलं असेल? बघण्यात आले की आम्हाला आता दिसतंय, सारं जग बघतंय. आता कोळून बघताय तुम्ही समजा मोबाईल. बर. ही कशामुळं दादा वाटते की बैलाला थोडं म्हणजे विश्रांतीची गरज? म्हणजे पळ तर तुम्ही सांगितलं, पण अजून तुम्हाला काय दर्शवते? गोट्या वाजता तुम्ही कसं आहे, बैल खादीला बी म्हणजे बसतोय सारखा बैल. अलीकडं पहिला बसत नव्हता फाडात, अलीकडे बसायला लागला. म्हणजे त्याची एनर्जी थोडक्यात कमी झाली. एनर्जी कमी झाली. एनर्जी कमी झाली. बरं. त्यासाठी आपण थांबवलं, गरजेचं आहे थांबवलं. ह्यानं तुम्हाला थेटच विचारतो, आपला स्वार्थ आहे की जादा पळवणं, बैलाला सारखं पळवणं हा आपला स्वार्थ आहे? आपल्या नावासाठी, आपल्या पैशासाठी म्हणू, ह्याच्यासाठी बैल पळवलं जातोय जादा? होय, बरोबर आहे की. ते फक्त ह्याचा विषय नाही. हे स्वार्थ जरा कमी केला पाहिजे आपण. कारण आपण जसं सर्दी व्हायची झाली तर आपण 50 डॉक्टर बघतोय, तसं त्या बैलाकडे सुद्धा बघितलं पाहिजे, प्रत्येकाने बघितलं पाहिजे. मित्रांनो, ह्यांचं उदाहरण नाही, बरेचसे उदाहरण आहेत की बैल जादा पळवली जातात, त्यामुळं स्वार्थ मी म्हटलो. आणि त्याच्याबरोबर दादा एक महत्त्वाचा प्रश्न की आपण जो विश्रांतीचा काळ, म्हणजे पहिली जुनी बैलांचा रेकॉर्ड आहे की 10-10 वर्ष पळायची, 15-15 वर्ष पळायची बैल, तो विश्रांतीचा काळ भेटायचा म्हणजे पाऊस, निसर्ग आणायचा. तर आता तो आपण पूर्णपणे काढलेला आहे तो काळ. का कसं आहे, निसर्ग पहिला म्हणजे आतून आतच पडत होता, आता अलीकडे कमी कमी प्रमाण व्हायला लागलं, त्यामुळे अशा अड्ड भरायला लागले. त्यामुळे बैलांना विश्रांतीच मिळत नाही. आणि बैलांना विश्रांती मिळत नाही म्हणजे बैलाची एनर्जी कमी झाली. रोज पळून अड्डा रोजच आहे. तर प्रत्येक, मला वाटतं प्रत्येक तारखेला 1-2 अड्डा आहेच. इथं नाही तिथं पळतोय, जण दिवसाला तरी आहेच. त्यामुळं बैलांना ही विश्रांती मिळतच नाही. आणि त्यात आपला स्वार्थ, आपलं नावासाठी माणूस बैल घेऊन जातेच. बरोबर. त्यामुळं बैलाला नाही विश्रांती मिळत. आणि त्याबरोबर तुम्ही जर कुठल्याही मित्रांनो बैलाचा तो मैदानातला दिनक्रम पाहिला, दिवसभर म्हणजे बैल काय एवढं खात नाही, त्याच्यानंतर 3 फेरं पाळायचे, त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग आहे उभं राहून, त्याला विश्रांती कुठे? आणि परत जर काय लोक की दुसऱ्या दिवशी पळावे आणतात किंवा त्याला कंटिन्यू असं पळवतात. कसं होतंय माहिती आहे का, आता आदल्या दिवशी जर 3 फेरं बैल पळाला आणि 100 किलोमीटर आपण लांब असलो तर तो बैल रात्री 12ला घरी पोहोचणार. मग त्या अजून सकाळी तुम्ही 6 वाजता 7 वाजता भरून त्याच पळावून येणार. त्याला विश्रांती कुठं आहे? त्यानं खायचं किती आणि विश्रांती घ्यायची किती? बरोबर. आणि प्रवासात बैल ताटून जातोय. मेन मुद्दा तो आहे प्रवासाचा. जास्त प्रवासानं बैल हा ताटतोच. बघा मित्रांनो, एक मोठ्या बैलाचे मालक आणि महाराष्ट्रातला एक आपण टॉपचा बैल, त्यांनी निर्णय घेतलेला की 1 महिना बैल पळणार नाही. आणि ह्या निर्णयाचं स्वागत केलंच पाहिजे. आपल्या सगळ्यांची इच्छा असते, पण मालकांची सुद्धा इच्छा असते बैलांना पळावं, पण बैलाची इच्छा कधीतरी जाणलं पाहिजे, त्याला विश्रांतीची गरज पाहिजे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करतोय, तर मला वाटतं ही प्रत्येकानंच करावं का? 1 महिना एखाद्या कुठलाही ठरवला पाहिजे आणि त्याला विश्रांती दिली पाहिजे. कसं आहे, ही जे त्याच्या इच्छेचा सवाल असतो, आपण त्यांच्यावर बर्डन आणू शकत नाही. बरोबर.
पण आपल्या मते विश्रांतीची गरज आहे. मग हे प्रत्येकाचं ज्याचं त्याचं वेगळा प्रश्न आहे. विश्रांतीच्या दरम्यान त्याला फक्त बसवणार आहे का बाकी काय व्यायाम असेल? व्यायाम शक्यतो देणार नाही आम्ही. काढलं तर फेर आम्ही आपलं लहान खोंडा संघ काढू व्यायामासाठी. व्यायामासाठी. बर. तर बघा एक आपण म्हणू गोष्ट छोटी असली पण मोठी का आहे, कारण तो विश्रांतीचा काळ बैलाला आवश्यक आहे आणि तो विश्रांतीचा काळ दादांनी जाणला. एवढा मोठा पळणारा हिंदकेसरी बैल राजाला आता 1 महिना थांबवणार. 1 महिना थांबवणार का त्याच्या तब्येतीनुसार तुम्ही बघणार कसं आहे? त्याची तब्येत जर रिकवर झालीच 1 महिन्यात तर बाहेर निघणार. आणि जर 1 महिना जर नाही होईना रिकवर तर थांबवणार. तब्येतीला नक्की काय कशावरनं वाटते की तुम्हाला थोडस म्हणजे तब्येत राजाची आता ढासळली? तुम्ही पहिला बैल आणि आताचा बैल ह्याच्यात फरक आहे. भरपूर फरक पडला. मला वाटते तो 70% आलाय बैल. पहिला 100% होता, आता 70%, म्हणजे 30% तो खराब झालाय. काय डॉक्टरांशी सल्ला मसलत केली का? काय नाही, डॉक्टर म्हणते ते काय नाही म्हणते ते. मग काय द्यायचं औषध आपण? विश्रांती हाच मग आम्ही ठरवलं की विश्रांतीचीच गरज आहे आणि आपण थांबवणं गरजेचं आहे. आपल्याला मस्त रोज वाटतंय रोज त्याने 1 नंबर करावा, आपलं नाव रोज गाजावं, पण कुठं तरी आपण ब्रेक दिला पाहिजे त्याला. बर. म्हणजे आता ह्या मैदानात पळाय आलो, या मैदानात त्यानं किती वेळा 1 क्रमांकाचं पारितोषिक घेतलं तर तो हव्यास नाही ना होणार, चला आता 1 नंबर केलाय किंवा चांगला बैल पळालाय चला पळवू? नाही, होणार नाही तसं. कारण हा आपला शब्द आहे, तर त्या गोष्टी होणारच नाही त्या. कारण आता आपण एक बोलायचं आणि पुन्हा तीच करायचं म्हटल्यावर ती चुकीचं होतंय. माणसं काय म्हणणार आहे ते? आज ही सर्व जग बघताय. बरोबर. म्हणणार याला लय हाव सुटले, म्हणणार स्वार्थ हाव सुटले, तर तसं काय होणार नाही. बघा दादा होते मित्रांनो हिंदकेसरी राजा बैलाचे मालक. तर बघू शकता राजाला थोडं त्यांचं म्हणण्यानुसार की बैलाची तब्येत थोडीशी ढासळली आणि मला वाटते प्रत्येक मालकाला आपल्या बैलाची काळजी असते, तर ही काळजी दादा घेतीलच आणि महिन्यानंतर पुन्हा एकदा किंवा बैलाच्या नुसार अजून जसं शरीर रिकवर होईल त्यानुसार हा बैल परत एकदा मैदानात दिसेल. हिंदकेसरी राजा सर्वांनाच दिसणार आहे आणि फॅन्स लोकांनी लय वाईट वाटून घेऊ नका. कारण हा आपण संपलो नाही, ध्यानात ठेवायचं. आपण हाय पण थोडं मागे सरतोय आपण, थोडं किंचित. म्हणजे आपण म्हणतो वाघ मागे येतो 2 झेपा घेण्यासाठी. मग ती झेप वरती घेण्यासाठी मोठी घेण्यासाठी म्हणून माग आहे. मग तेवढाच काळ जाणार आहे. चला तो काळ दिला पाहिजे. राजाच्या जे शौकीन आहेत महाराष्ट्रभरचे फॅन्स आहेत, 1 पाऊल मागं घेतोय कारण एक मोठी झेप घेण्यासाठी. धन्यवाद. नमस्कार. घेणार निश्चित घेणार.